तसंच काल आपण पाहिलं तर रणजी करंडक कुणी जिंकला, तर लक्षात घ्या जम्मू काश्मीरनं रणजी करंडक जिंकलेला आहे. उपविजेता सुद्धा विचारू शकतात, तो उपविजेता आहे कोण, तर कर्नाटक. हेही तितकंच महत्वाचं आहे. अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे राज्यपाल पाहिले होते आपण, बरोबर की नाही. तर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे कुठल्या राज्याचे आहेत, तर त्रिपुरा राज्याचे आहेत. आणि हे यापूर्वी कुठल्या राज्याचे राज्यपाल होते, तर तेलंगणाचे राज्यपाल होते. हेही लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे लक्षात ठेवा. अगदी त्याच पद्धतीनं अजून जर आपल्याला महत्वाचं तर लक्षात घ्या इच्छामरण. हरीश राणा यांना इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे. आणि त्याच्याही पेक्षा अजून जर जास्त महत्वाचं असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 2026च्या जनगणनेचे शुभंकर लॉन्च केलेले आहेत. तर ते शुभंकर आहेत प्रगती आणि विकास. तुम्हाला पर्याय देतील तर त्या पर्यायामध्ये प्रगती आणि विकास तुम्हाला शोधायचं आहे. आणि टाइम या मासिकाने यंदाचा वुमेन ऑफ द इयर कुणाला दिलेला आहे, तर सफीना हुसेन यांना दिलेला आहे. हे महत्वाचं आहे. आता याच्यानंतर आज परत 10 मिनिटं आपल्याला शिकायचे आहेत. तर लक्षात घ्या आता याच्यामध्ये हे जे काही तुम्हाला दिसत आहे, बरोबर की नाही, हे आज आपल्याला शिकायचं आहे. कारण हे फेब्रुवारी महिन्यातल्या घडामोडी आहेत. कदाचित हे तुमच्याकडून राहून गेलेले असतील. आणि आत्ताच आपल्याला एका पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे मागच्याच रविवारी, काय की ICC T20 विश्वचषक स्पर्धा भारताने कितव्यांदा जिंकली. तर ही कितव्यांदा जिंकली लक्षात घ्या. याच्या आधी 2 वेळा म्हणजेच काय निवडायचं होतं तुम्हाला, तिसऱ्यांदा जिंकली असं निवडायचं होतं. म्हणजे याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न येणार आहेत, म्हणजे आहेत. येते की लक्षात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला पहिला मुद्दा पाहायचा आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पाहत असताना लक्षात घ्या की आपल्याला सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कुणी मांडला असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर शेषराव वानखेडे आहे. लक्षात घ्या, अजित पवार नाहीत. अजित पवारांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे, परंतु शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा मांडलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प असा जर विचारला तर शेषराव वानखेडे. अजित पवारांनी किती वेळा मांडला, तर 11 वेळा मांडला. आणि यंदाचा अर्थसंकल्प कुणी मांडला, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आता राज्याच्या इतिहासामध्ये बघा मी काय दिलंय, प्रथमच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आपल्याला याच्यावरती VIMP क्वेश्चन कोणता असेल तर आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगामध्ये कितव्या क्रमांकाची आहे. तर लक्षात घ्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगामध्ये 30व्या क्रमांकाची आहे. VIMP म्हणेल मी याला. इथं तुम्हाला पर्याय देतील 28, 29, 30, 31. तिथं काय निवडायचं, 30 निवडायचं आहे. हा अर्थसंकल्प मांडताना स्तंभ किती होते, तर स्तंभ होते 4. प्रगतशील विकास, शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास. किती विकास आहे, 3. आणि राहिलं फक्त काय, सुशासन. अशा पद्धतीनं स्तंभ निवडायचे आहेत 4. लक्षात घ्या जगातील अर्थव्यवस्था किती आहे ही, तर ही आहे 30वी अर्थव्यवस्था. हे खूप महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, 30वी अर्थव्यवस्था खूप महत्वाचं आहे. हे लिहूनच ठेवायचं किंवा याचा स्क्रीनशॉट काढायचा. फक्त काय होईल, दररोज 10-10 मिनिटाचे स्क्रीनशॉट मात्र एकाच ठिकाणी सगळे पाहिजे. पेपरच्या आधी पटपट 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 ते स्क्रीनशॉट वाचून घ्यायचे. येते लक्षात. आता त्याच्यानंतर नुकतीच काय झालेली आहे, कर्जमाफी झालेली आहे. पहिला प्रश्न हाच येईल तुम्हाला की ही जी कर्जमाफी झाली या योजनेचं नाव काय, तर लक्षात ठेवायचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे या योजनेचं नाव आहे. किती लाखापर्यंतची कर्जमाफी झालेली आहे, तर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी झालेली आहे. 2 हा आकडा महत्वाचा आहे. आणि कुठल्या तारखेपर्यंतचं थकीत कर्ज असायला पाहिजे, तर इथं लक्षात घ्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं थकीत बिल असायला पाहिजे. मग आता सरकारने काय केलं, ज्यांचं थकीत कर्ज होतं 2 लाखापर्यंतचं त्यांचं तर माफ केलं, पण रेग्युलर कर्ज फेडणाऱ्यांनी काय चूक केली, त्यांना असं वाटायचं उगाच आम्ही कर्ज फेडलं. आणि म्हणून रेग्युलर कर्ज फेडणाऱ्यांना सुद्धा एक बक्षीस म्हणून दिलेलं आहे, प्रोत्साहनपर. त्यांना किती रुपये दिलेत असाही प्रश्न येऊ शकतो. तर नियमित परतफेड करणाऱ्यांना किती दिलेले आहेत, 50,000 दिलेले आहेत. आणि ही जी काही आहे कोणती योजना, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी समिती कोणती होती, इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. समिती होती प्रवीण परदेशी. तिथं पर्याय देतील तुम्हाला श्रीकर परदेशी, अजून कोणते तरी परदेशी. कोणतं नाव निवडायचं तुम्हाला, प्रवीण परदेशी हे नाव निवडायचं आहे. कारण आपण तयारी करून जायचो अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची. प्रश्न कशावर पडेल, समितीवरती पडेल. तर तसंही करून चालणार नाही. प्रवीण परदेशी लक्षातच ठेवायचे. 2 लाख बरोबर. नियमित कर्ज फेडलं असेल तर 50,000 बक्षीस. आणि समिती कुठली, प्रवीण परदेशी.
त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा आहे ICC T20 विश्वचषक स्पर्धा. समजतंय? आता इथं लक्षात घ्या, ICC मध्ये आपल्याला प्रश्न येऊन काय झालाय की कितव्यांदा जिंकलाय, तर काय निवडायचं होतं, तिसऱ्यांदा जिंकलेला आहे. मग आता लक्षात घ्या, विजेता भारत तुम्हाला माहित आहे कितव्यांदा जिंकलेला आहे, तिसऱ्यांदा. कर्णधार विचारतील तर कर्णधार कोण आहे, सूर्यकुमार यादव. आता नवीन ट्रेंड चालू झालेला आहे, ते विजेता विचारत नाही, डायरेक्ट उपविजेता विचारतात. म्हणजेच फायनल मध्ये हरलेली टीम कोणती थोडक्यामध्ये. तर उपविजेता कोण लक्षात घ्या, उपविजेता आहे न्यूझीलंड. न्यूझीलंडचा कर्णधार पण पाठ पाहिजे, जसा आपला सूर्यकुमार यादव. न्यूझीलंडचा आहे मिशेल स्टॅनर. हा प्रश्न आत्ताच रविवारी विचारून झालाय, त्यामुळे परत एकदा रिपीट होऊ शकतो. हे जे काही दिसतंय, बरं तिसऱ्यांदा जिंकली हा विचारून झालाय. मग 3 कॅप्टन पण तुमच्या लक्षात पाहिजे. पहिल्यांदा 2007 साली जिंकली महेंद्रसिंग धोनीने, 2024 साली जिंकली रोहित शर्माने, आणि 2026 साली सूर्यकुमार यादवने जिंकलेली आहे. तर हे याच्यापैकी एखादा प्रश्न महत्वाचा तुम्हाला नक्कीच परीक्षेला विचारला जाईल, येते लक्षात. त्यानंतर लक्षात घ्या, एस्मा ऍक्ट कधीचा, 1968चा. समजतंय? हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर कम अर्ली गो अर्ली. हा, आता भारतामध्ये एस्मा ऍक्ट लागू केलेला आहे कारण इराण इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती. त्यामुळे तुम्हाला एस्मा ऍक्ट कधी लागू किंवा एस्मा ऍक्ट हे कुठल्या वर्षी संमत झालेलं आहे विचारतील, 1968 साली संमत झालेलं आहे. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर महिलांसाठी एक योजना आलेली आहे महाराष्ट्र शासनाची, कोणती, कम अर्ली गो अर्ली, म्हणजे लवकर कामावरती या आणि लवकर घरी जा. तर इथं प्रश्न विचारतील महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी कार्यालयातील महिलांसाठी लागू आहे. चूक. समजतंय? हे कुठं आहे, फक्त मुंबईमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवायचं ही कम अर्ली गो अर्ली योजना जी आहे ती फक्त आणि फक्त मुंबई महानगर क्षेत्रामध्येच आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या बाहेर ही योजना नाहीये, येते लक्षात. हे एक इथं महत्वाचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राने धर्मांतर कायदा केलेला आहे, तर या धर्मांतर कायद्याला पण सुद्धा मी IMP म्हणेल. इथं तुम्हाला काय विचारतील, तर किती वर्ष शिक्षा असेल, किती वर्ष कारावास असेल, तर लक्षात घ्या इथं कारावास असेल 7 वर्ष आणि त्याचसोबत दंड किती असेल, 5 लाख. हे 3 महत्वाचे मुद्दे फेब्रुवारी महिन्यात झालेले आहेत, येते लक्षात. त्यामुळे हे 3ही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. आता कोणते कोणते, एस्मा ऍक्टचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्ही गुगलला सर्च करून लगेच वहीमध्ये लिहून घ्या. एस्मा ऍक्ट महत्वाचा आहे. एस्मा ऍक्ट 1968. कम अर्ली गो अर्ली ही योजना पूर्ण महाराष्ट्रात नाही, सुनेत्रा पवारांनी ही योजना लॉन्च केलेली होती, बरोबर. महिलांसाठीच आहे, परंतु फक्त कुठं आहे, मुंबई महानगर क्षेत्रातल्या महिलांसाठी आहे, येते लक्षात. आणि धर्मांतर कायद्याला शिक्षा लक्षात ठेवायचं, वर्ष देतील तुम्हाला ते 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष. 7 वर्ष निवडायचे आहेत. आता लक्षात घ्या की आता जे महिला धोरण आहे ते महिला धोरण कितवा आहे, 4थी, येते लक्षात. कितवा आकडा महत्वाचा आहे, 4था आकडा महत्वाचा आहे. आता आपल्याला परीक्षेला सातारला साहित्य संमेलन झालं, बरोबर की नाही. मग सातारला साहित्य संमेलन झालं तर सोलापूर पोलीसला प्रश्न काय विचारला, पहिल्यांदा साहित्य संमेलन सातारात झालं त्याचं वर्ष सांगा, बरोबर. मग इथं पण त्याच धर्तीवर काय प्रश्न तयार होईल आपला, पहिल्यांदा महिला धोरण कोणत्या वर्षी आलं, तर सगळ्यात आधी आपल्याला ते लिहून द्यायचं आहे. तर लक्षात घ्या 1994 साली पहिला महिला धोरण आलेला आहे, बरोबर. आता 4थं महिला धोरण जे आहे ते महत्वाचं काय आहे, जाहीर कधी झालेलं आहे, 2024 ला, आणि लागू कधी झालेला आहे तर मार्च 2026 ला. त्यामुळे हे 2 मुद्दे लिहून घ्या.
येते लक्षात. कितवं महिला धोरण आहे हे? चौथे महिला धोरण आहे. याच्यावरती देखील परीक्षेला कदाचित प्रश्न येऊ शकतो की महिला धोरणावरती जर प्रश्न विचारला तर आता सध्या लागू कधी झालं? मार्च 2026. पण ते जाहीर कधी केलेलं आहे? 2024 मध्ये. प्रश्न काय विचारेल? हे कितवं महिला धोरण आहे? काय निवडायचं आहे? चौथं. मग जर हे चौथं असेल तर पहिलं कुठल्या वर्षी झालं तर काय निवडायचं? 1994. अशा पद्धतीनं आपण लक्षात घ्या. ICC T20 वर्ल्ड कपवर प्रश्न येणार आहे का? तर येऊ शकतोय, आलाय, बरोबर की नाही? मला ते पुण्यालाच प्रश्न विचारून झालेला आहे. कितव्यांदा जिंकले? तिसऱ्यांदा जिंकलेलं आहे, बरोबर की नाही? पहिल्यांदा धोनीने जिंकवलं, व दुसऱ्यांदा रोहित शर्माने, आणि आत्ताचं कॅप्टन कोण होता? सूर्यकुमार यादव होता. म्हणजे 3 वेळा जिंकलेला आहे. तसंच त्या पद्धतीनं महिला धोरण कितवं महिला धोरण आहे? तर महिला धोरण आहे चौथं. अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कालचं पण लक्षात ठेवा. काल 2026च्या